नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या, काही स्पेशल रिपोर्ट्स बघायचे आहेत. सुरुवात हेडलाइन्सनी. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. पुण्यातील पक्ष कार्यालयात पदाधिकारी नसल्यानं राज ठाकरेंचा संताप. बैठका न घेताच मुंबईला रवाना. भाजपला लोकसभा तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची. विधानसभेला किती जागा देणार ते सांगावं, अन्यथा आम्ही स्वतंत्र. बच्चू कडूंचं मोठं विधान. भाजपचं तोडाफोडा असं राजकारण. सध्या सगळेजण नाराज. ईव्हीएम घोटाळा करून जिंकले तर मोठा असंतोष निर्माण होईल. उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नितीन गडकरींचं नाव नाही, पण घोटाळ्याचे आरोप असलेल्या कृपाशंकर यांचं नाव मात्र पहिल्या यादीत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. वंचित आघाडीला 4 ते 5 जागा देणं शक्य, तर राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आल्यास माढा लोकसभेची जागा देणार. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. वंचितला 4 ते 5 जागा देण्यासंदर्भात शरद पवारांचं वक्तव्य. मात्र या संदर्भात आपल्याला माहिती नाही. प्रकाश आंबेडकरांची भूमिका. उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा. पनवेल, खोपोली, उरणमध्ये घेणार जाहीर सभा. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचाच दावा. ट्विट केलं म्हणजे जागा त्यांची झाली असं होत नाही. नारायण राणेंना उदय सामंतांचा टोला. आणि भुजबळांनी 9 दिवस उपोषण करून दाखवावं. जरांगेंचं भुजबळांना थेट आव्हान. तर आणखी 5 ते 6 दिवस शांत बसणार. त्यानंतर अंतरवालीत मोठी सभा घेणार. जरांगेंची माहिती. सविस्तर घडामोडींकडे वळतोय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपल्या आघाडीच्या शिलेदारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाहीये, पण महाराष्ट्रातील एका नेत्याला थेट उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. शनिवारी भाजपनं लोकसभेच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली, पण महाराष्ट्राची यादी काही जाहीर झाली नाही. मात्र या यादीत मुंबईतील भाजप नेते कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या या उमेदवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पक्षामध्ये काम करत असताना लोकांचे मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्हाला पक्षाने ठरवलं की जौनपूर लोकसभेमध्ये तुम्ही जावा आणि आमच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करावा. कालच आमची नाव जाहीर केले, त्यासाठी मी धन्यवाद देऊ इच्छितो. महाराष्ट्रातील भाजप नेत्याला उत्तर प्रदेशातून उमेदवारी मिळाल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींच्या उमेदवारीवरून भाजपवर खोचक टीका केली. मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता, हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये, पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंहाचं नाव आहे. ही आजची भारतीय जनता पार्टी आहे.
केंद्र सरकारनं काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं। त्यानंतर 2021 मध्ये कृपाशंकर सिंग हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते। आता पक्षानं त्यांना त्यांच्या जौनपूरमधून उमेदवारी जाहीर केली होती। खरं तर कृपाशंकर सिंग काँग्रेसमध्ये असताना भाजपनं त्यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले होते। कृपाशंकर सिंग यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। विरोधकांनी त्याची आठवण करून दिली आहे। कृपाशंकर सिंग, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीसांनी केली। कृपाशंकर सिंग यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले त्यांना क्लीन चिट देण्याचे काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केले। खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंग हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण काँग्रेस हायकमांडनं माजी खासदार संजय निरुपम यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं। त्यामुळे कृपाशंकर हे पक्षात काहीसे नाराज होते। तर भाजपमधील त्यांच्या प्रवेशानंतर मुंबई की जौनपूर अशी चर्चा रंगली होती। मुंबईतील उत्तर भारतीयांवर कृपाशंकर सिंग यांचा प्रभाव आहे। आगामी मुंबई मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून उमेदवारी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपच्या पहिल्या यादीत देशातील जवळपास सगळ्याच राज्यातील उमेदवारांची नावं आहेत। मात्र या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। यावरून आता जोरदार राजकारणही सुरू झालंय। महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही टीकेचे बाण सोडले जात आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। 195 सीट्स का निर्णय हुआ। त्या यादीत देशातील जवळपास बहुतेक राज्यांच्या उमेदवारांचा समावेश आहे। या यादीकडे महाराष्ट्रातील नेत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी काही जाहीर झाली नाही, त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला। पण त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। खरं तर आजवर भाजप शिवसेना युतीत लोकसभा जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं होतं। मात्र अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीत लोकसभेचं जागा वाटप रखडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही जागा द्याव्या लागणार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकलाय। तसंच काही मतदारसंघात निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना अजित पवारांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। दरम्यान इकडे लोकसभेच्या जागा वाटपावर महायुतीत खलबतं सुरू आहेत। मात्र अद्यापही त्यावर एकमत झालं नाही आणि त्यावरूनही आता विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे। की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या, यावर अजून फायनल झालेलं नाही। ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल। गेल्या लोकसभा निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असा थेट सामना झाला होता, पण आता राजकीय समीकरण बदललंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही बाजूच्या घटक पक्षांना लोकसभेचं जागा वाटप करताना तडजोड करावी लागणार आहे। महायुतीच्या सरकारमध्ये जागांचं पहिल्यांदा वाटप होईल आणि त्याच्यानंतरच ही महाराष्ट्रातील लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर होईल। निश्चित स्वरूपामध्ये आता आपण पाहिलं असेल की अनेक नावं बदललेली आहेत, अनेक नावं चेंज केलेली आहेत। शेवटी सर्वेचा रिपोर्ट, लोकांच्या जनतेच्या भावना, निवडून येणारा उमेदवार हा भारतीय जनता पार्टी देते, कुठलंही त्याच्यामध्ये तडजोड होत नाही। गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं लोकसभेच्या 22 जागा लढवल्या होत्या, तर अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। तसंच शिवसेनेकडे असलेल्या काही जागा लढवण्याचे संकेत दिले होते। तर इकडे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनाही गेल्या वेळी लढवलेल्या जागांसाठी आग्रही आहे। याच पार्श्वभूमीवर लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सध्या सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे। अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने शिर्डी आणि सोलापूरच्या जागांवर दावा केलाय। आरपीआयचे मतदार खूप आहेत, त्यामुळे या 2 जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे।
2012च्या BMC निवडणुकीत RPI पक्ष शिवसेना भाजप सोबत आला। त्यावेळी राज ठाकरेंचं आव्हान असूनही RPIच्या मतदारांमुळेच BMC निवडणूक जिंकता आली। आता मोठे मित्र पक्ष आल्यामुळे RPIचं नाव घेतलं जात नाही। मात्र RPIचा मतदार खूप मोठा आहे असं रामदास आठवलेंनी म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे आणि जागा वाटपाच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे। त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 जागा मिळाव्यात अशा पद्धतीचं एक पत्र माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर सोलापूर आणि शिर्डी या 2 जागा RPIला द्याव्यात आणि देशभरामधल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हे आहे की मी राज्यसभेमध्ये 2026 पर्यंत आहे, परंतु मी लोकसभेमध्ये यावं अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे मी शिर्डीमध्ये 2009 मध्ये हरलो होतो। त्यामुळे मला पुन्हा शिर्डीमध्ये उभं राहून मला त्या ठिकाणी निवडून यायचं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतील रस्सीखेच काही थांबण्याचं नाव घेत नाही। त्यातच आता ठाकरे गटानं राणेंच्या संभाव्य उमेदवारीवरून डिवचायला सुरुवात केलेली आहे। राणेंना लोकसभेत उभं करायचं असं साकडंच विनायक राऊतांनी भराडी देवीला घातलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ असल्याने आमचा दावा पक्षाला ही सीट मिळावी म्हणून देवीला मी साकडं घालतो की त्यांना उभं करत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून सुरू झालेला हा कलगीतुरा या लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळतंय। शुक्रवारी रामदास कदमांनी यावरून भाजपवर थेट हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं होतं। तुम्हाला सगळ्या पक्षाला संपूर्ण तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग रामदास कदमांच्या या हल्ल्यावर राणेंनी ही जागा भाजपचीच असल्याचं म्हणत पलटवार केलाय। या मतदारसंघावर निलेश लाडला वर्षानुवर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणूक लढवतो। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ असल्याने आमचा दावा पक्षाला ही सीट मिळावी म्हणून, वैयक्तिक दावा नाहीये, पक्षाला मिळावी म्हणून। रत्नागिरी सिंधुदुर्गवरून महायुतीत जुंपली असतानाच ठाकरे गटानंही यावरून राणेंना चिमटे काढायला सुरुवात केली आहे। लोकसभेची उमेदवारी राणेंना मिळावी यासाठी थेट आंगणेवाडीच्या भराडी देवीलाच साकडं घातल्याचं सांगत खासदार विनायक राऊतांनी राणेंना डिवचलंय, ज्यावर राणेंनीही पलटवार केलाय। देवीला मी साकडं घालतो की त्यांना उभं करत, म्हणजे पुढे मागे होतं त्यापेक्षा उभं कर। पण आम्ही शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की ठरवलेलं आहे कोणत्या परिस्थितीत यावेळेला आघाडीचा खासदार 2.5 लाख मताधिक्याने निवडून आणणार म्हणजे आणणार। आताचे खासदार असतील, काही जिल्ह्यात आमदार असतील, दोन्ही जिल्ह्यात, त्यांचं काही खरं नाही। अजून आम्ही सुरू झालो ना मना पत्रकार थोपू शकत ना तेही थोपू शकत। महायुतीतील रस्सीखेच आणि ठाकरे गटाचे चिमटे पाहायला रत्नागिरी सिंधुदुर्गवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। आता महायुतीची जागा नेमकी कुणाला सुटते यावर पुढची राजकीय गणितं अवलंबून राहणार आहेत। पण निवडणूक आणि जागा वाटप जाहीर होण्याआधीच सुरू झालेला राजकीय संघर्ष पाहता रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक लक्षवेधी ठरणार हे जवळपास निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले खरे, मात्र आता जागा वाटपावरून त्यांचा मवियाच्या नेत्यांशी विसंवाद असल्याचं दिसून येत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केलाय, ज्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना हजेरी लावू नये असं म्हटलेलं आहे। बैठकीला जाऊ नका असं खुद्द आंबेडकरांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान आमची चर्चा झाली असून 2 दिवसात तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील। 5 किंवा 6 तारखेला हा तिढा पूर्णपणे सुटलेला दिसेल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही,
तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा रेखाताई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आमची चर्चा झाली. 2 दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर 6 तारखेपर्यंत 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्णतः महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अमरावतीत राणा विरुद्ध अडसूळ यांच्यात वार पलटवार सुरू झालेत. जर नवनीत राणा यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर अडसूळ राणा यांच्याकरता प्रचार करणार असं रवी राणा म्हणाले. राणांच्या या विधानावर अडसूळांनी जोरदार पलटवार केलाय. अमरावती लोकसभेवरून महायुतीत रणकंदन. जिथपर्यंत ते आहे तिथपर्यंत ते राजकारणाला सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करते. राणा आणि अडसूळांमध्ये शाब्दिक चकमक. तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना. लोकसभा उमेदवारीसाठी लागली चढाओढ. नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे. कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईल हा विषय माझा सब्जेक्ट नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विद्यमान खासदारांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खल सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटप रखडलंय. अशातच अमरावती लोकसभेच्या जागेवरून राणा विरुद्ध अडसूळ असा राजकीय सामना रंगलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ हे राजकारणात सक्रिय झालेत. त्यांनी अमरावती जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका लावलाय. यावर आमदार रवी राणा यांनी अडसूळ हे नवनीत राणा यांचा प्रचार करतील असं वक्तव्य केलं होतं आणि याच मुद्द्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय. आनंदराव अडसूळ यांनी राणांना जोरदार टोला हाणलाय. हेच उलट आमच्या प्रचारासाठी दिसतील आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी. तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना आम्ही आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने. ते कळेल लवकरच आपल्याला. आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीत लोकसभेचं जागा वाटप झालं नसलं तरी अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. तर इकडे राणा दाम्पत्याची भाजपशी असलेली राजकीय जवळीक काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अडसूळ पिता पुत्रांनी राणांच्या विरोधात दंड थोपटलेत आणि म्हणूनच वादाची ठिणगी पडली आहे. असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे. आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची. तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयातीत तिथपर्यंत ते राजकारणाला सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणा यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला देखील. चुरशीच्या लढतीत नवनीत राणा यांनी विजय मिळवला. मात्र निवडून आल्यानंतर राणा यांनी राजकीय भूमिका बदलली. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या सत्तेत राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठणावरून उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं. पण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं अमरावती लोकसभेसाठी आग्रह धरलाय तर नवनीत राणा यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली. मला असं वाटते की जेही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणांजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात. आम्ही काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो, नाही बोललो तरी असतो. आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही NDA सोबत त्यांच्यासोबत आहेच, तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणा विरुद्ध अडसूळ असा राजकीय संघर्ष पेटलाय. त्यामुळे अमरावतीच्या जागेचा निर्णय करताना
महायुतीच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. कल्याणमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. विरोधकांना टोला हाणला. सरकार आल्यानंतर अनेक प्रकल्पांना चालना मिळाली आहे. विरोधकांना आम्ही कामातून उत्तर देत आहोत. आम्ही बांधावर जाऊन अश्रू पुसतो, मगरीचे अश्रू ढाळत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही घरात बसून कारभार करत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट होते त्यावेळी चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो, बांधावर जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे अश्रू पुसतो. मगरीचे अश्रू आपण ढाळत नाही तर शेतकऱ्यांचे अश्रू आपण पुसतो. आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं सरकार लोकप्रिय म्हणून बनत चाललेलं आहे. करत नाही कारभार, बसून आपल्या घरात. हे जनता जनार्दनाचं शासन आले जनतेच्या दारात, आणि म्हणून हे जनतेच्या दारातलं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं सरकार आहे. कमी कालावधीमध्ये एवढे मोठे धाडसी निर्णय आपल्या सरकारने घेतले. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार आरोपाला आरोपातून उत्तर नाही तर कामातून उत्तर देणार. आणि म्हणून आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करत राहा. येवल्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय. जरांगे पाटलांचा कोण घात करेल, तो एका क्षणात हॉस्पिटलमध्ये असतो, दुसऱ्या क्षणाला अंतरवाली सराटीत असतो, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर टोला हाणलाय. दरम्यान जरांगेंचं नाटक समाजाच्या आणि राज्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर टीका केली. तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो, परत तिकडे अंतरवाली सराटीला धावतो, परत म्हणतो मी हे करेन, परत म्हणून माझ्या छातीत कर, परत चालला असतो. काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय तर झालं. आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे, सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे, आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे. या सगळ्या सविस्तर घडामोडी बघत होतो. खबर महाराष्ट्राची या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत आणि काही क्षणात आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी घेऊन परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.